नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 39वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 39. नाशिकला रुचिराच्या घरी येऊन युगाला आता 8 दिवस झाले होते. तिची कल्पना होती त्यापेक्षाही रुचिराचं माहेर संपन्न आणि समृद्ध आहे असं तिला पहिल्याच दिवशी दिसून आलं. मोठं घर कसलं, 4 पिढ्यांचा 3 मजली मोठा वाडाच. या वाड्याचं पुढचं दार एका गल्लीत तर मागचं दार दुसऱ्या गल्लीत. वाड्याच्या दर्शनी भागातल्या खालच्या वरच्या दालनांचं जुनं काम पाडून आधुनिक पद्धतीचं नवं बांधकाम केलेलं दिसत होतं. दालनं खूप ऐसपैस होती. बैठकीच्या दालनात अर्ध्या भागात लोड तक्क्यांची बैठक घातलेली होती. अर्ध्या भागात कोच, खुर्च्या, टेबल, टिपॉय मांडलेलं होतं. छताला मध्यभागी रंगीबेरंगी काचांचं केवढं तरी मोठं झुंबर लटकत होतं. त्याच्यात विद्युत दीप लावलेला होता. मागं पुढं चौक होते. मागच्या भागात बिऱ्हाडं होती. ऐसपैस स्वयंपाकघर, त्याला लागून एकीकडे जेवणघर, दुसरीकडे देवघर. देवघरातला शिसवी कोरीव देव्हारा युगाच्या उंचीचा होता. तो देव्हारा पाहून युगा थक्क झाली. रुचिरानं म्हटलं, हा आमच्या खापरपणजोबांच्या वेळचा असेल. बाबांच्या 4-5 पिढ्या जमीनदारीच. खापरपणजोबा पेशव्यांच्या दरबारी होते. खूप जमीन मिळाली होती. त्या वैभवाची झळाळी अजूनही पुढच्या पिढ्याने टिकवून ठेवलेली दिसत होती. जेवणघराला लागून पलीकडे बायकांच्या दुपारच्या वेळी उठण्या बसण्याची, विश्रांतीची 2 दालनं होती. वरच्या मजल्यावर दर्शनी भागात पुरुषांच्या खोल्या, मागच्या भागात मुलांच्या व बायकांच्या झोपण्याच्या खोल्या. रुचिराची खोली चौकालगत होती. त्या चौकात खूप मोठं दगडी तुळशी वृंदावन होतं. त्या वृंदावनातली तुळस मंजिऱ्यांनी भरली होती. हिरव्यागार पानांनी भरगच्च झाली होती. सकाळी लवकर सूर्योदयीच पूजा झालेली दिसत होती. तुळशीच्या डहाळ्यांवर, मंजिऱ्यावर हळदी कुंकू लेपलेलं होतं. फुलं गुंतलेली होती. युगाच्या मनात आलं, मुला माणसांनी भरलेलं हे समृद्ध घर अगदी या तुळशी वृंदावनासारखं दिसतंय. स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला तिचे वडील आणि 3घे भाऊ गेले होते. मुलंही गेली होती. त्यांना दुरून पाहताच रुचिरानं हात हलवला आणि युगाला म्हटलं, माझे बाबा आपल्या 3ही चिरंजीवांसह आलेत. खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातलेला आहे ना, तो दादा. त्याच्या शेजारी आहे तो धाकटा भाऊ विजय. आणि पलीकडे घोळक्यात उभा आहे ना, पायजमा, लखनवी झब्बा, कोल्हापुरी वाहणा घातलेला, तो आमचा बॅरिस्टर आनंददादा. आमच्या सगळ्या भावंडात तोच उंच आहे. इंग्लंड अमेरिकेची हवा त्याला चांगलीच मानवलेली दिसते. इथून गेला तेव्हा असा हाडकुळा होता. आता चांगला फुगलाय. 20 पाऊंड वजन तरी निश्चित वाढलेलं दिसतंय. गाडी थांबली. योगेशला घेऊन रुचिरा खाली उतरली. तिच्या भावांनी आणि भाचरांनी तिच्या भोवती गराडा घातला. वडिलांनी नातवाला घेतलं. आनंदानं म्हटलं, वा रुचिताई, अगं मला वाटलं होतं तू मला विमानतळावर रिसीव्ह करायला येशील. 6-7 वर्षांनंतर परदेशून भाऊ येतोय. रुचिरानं हसून म्हटलं, होय रे, येणारच होते. पण मी आले असते तर मग आज मला तू इथं रिसीव्ह करायला आल्याचं कौतुक बघायला आणि गर्वानं फुगून जायला कसं मिळालं असतं. युगा मनात वरमून गेली. कारण तिच्यामुळंच रुचिराचं येणं लांबलं होतं. नाहीतर भावाला घ्यायला ती मुंबईला जाणार होती. पण तिच्या शाळेला सुट्टी पडल्याशिवाय तिला निघता येत नव्हतं. आणि आपण आधी गेलो तर युगा मागाहून येणार नाही. तिनं येईन म्हटलं तरी ती येणार नाही हे रुचिराला माहीत होतं. तिनं युगाला म्हटलं, हा माझा मधला भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आनंददादा. स्वतःचा परिचय त्यानं आत्ताच करून दिलाय. तू तसा कटू प्रसंग माझ्यावर आणलास, मग काय करणार. रुचिरा हसली आणि तिनं इतरांची युगाला ओळख करून दिली. घरी येताच रुचिराच्या आईनं म्हटलं, युगाताई, बरं झालं आलात. आता सुट्टी संपेपर्यंत निवांत राहा. रुचिराच्या वडिलांनी म्हटलं, इथं कसलाही संकोच बाळगू नका. तुम्ही आमच्या रुचिरासारख्या आहात. रुचिरानं हसून चेष्टेनं म्हटलं, बाबा, तुम्ही आमचं नातं बदलू पाहत आहात. पण युगाताई, आमचे बाबा सुनेला सुद्धा मुलगी मानतात. ती मिस्किलपणे किंचित हसली आणि पुढं म्हणाली, मग मुलीच्या मैत्रिणीला तसं मानलं तर नवल नाही. युगानं संकोचानं हलकेच म्हटलं, पण मुलीला कुणी अहोजाहो म्हणत नाही. बाबांनी हसून मान डोलावीत म्हटलं, वा, हे फारच छान झालं. रुचिराच्या घरच्या सगळ्या माणसांचं वागणं असं होतं की कुणीही परका माणूस तिथं रमून जावा. रुचिरा युगाकडे विशेष लक्ष देत होती. शक्यतो तिच्या सहवासात राहत होती.
आपल्या मैत्रिणींना बोलावून तिच्याशी युगाची ओळख करून देत होती. रोज मैत्रिणी येत होत्या. गप्पात फिरण्यात वेळ जात होता. युगा मन मिळावू असली तरी काहीशी गंभीर होती. बरीचशी विचारी होती. उगीच वायफळ बडबड तिला रुचत नसे. त्यामुळं रुचिराच्या मैत्रिणी तिच्याशी जरा दबकूनच वागत. मळ्यात गुऱ्हाळ सुरू झालेलं होतं. द्राक्षांचा सीझन जोरात होता. यावर्षी आंब्यांचं पीकही चांगलं आलं होतं. हा सीझन सुरू झाला की दादा मळ्यातल्या घरात राहत असे. बाबा सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत. रसपानासाठी, पिकनिकसाठी गावातल्या स्नेही मंडळींची नित्य ये जा असे. तिथल्या घरात सीझनपुरता एक स्वयंपाकी ठेवीत. दादा येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांची उत्तम व्यवस्था ठेवी. आनंदनं म्हटलं, आपला मुक्काम सध्या मळ्यातल्या घरात आहे. गेल्या 6 वर्षात उसाचा रस प्यायला मिळाला नाही. हापूस आंबा खाल्ला नाही. आता रोज त्याचाच खुराक चालू आहे. रुचिरानं म्हटलं, ठीक आहे, आम्ही निरोप पाठवला की आमच्या पिकनिकची तयारी करून ठेव. दरवर्षी मे महिन्यातल्या पौर्णिमेला मळ्यात मिष्टान्नाचं जेवण करण्याची पद्धत होती. मे महिन्यात सगळी मंडळी जमत. मुख्य म्हणजे मळ्यात राहणाऱ्या गडी माणसांना, त्यांच्या कुटुंबियांना मिष्टान्नाचं जेवण मिळावं म्हणून हा बेत मुद्दाम आखला जात असे. त्या दिवशी सकाळीच तिथल्या स्वयंपाकाच्या मदतीला गावातून आचारी गेला. रुचिराची आत्याही व्यवस्था बघायला पुढे गेली. आमरसपुरीचा बेत होता. पुरुष मंडळी चालत गेली. रुचिराची आई, रुचिरा वगैरे स्त्री मंडळींसाठी बैलगाडी आली. सगळ्या बैलगाडीतून निघाल्या. युगाला हा अनुभव नवीन होता, पण तितकाच आनंददायी होता. रुचिराच्या वहिनीनं विचारलं, युगाताई, बैलगाडीचा प्रवास कसा वाटतो? छान वाटतो, खरंच छान वाटतो. मळ्यातलं घर कौलारू होतं. पुढं मागं खूप मोठं अंगण होतं. द्राक्षाच्या बागा, आमराई, मळे बघून युगा मनात थक्क होऊन गेली. असे मळे, अशा बागा पूर्वी तिनं कधीही पाहिल्या नव्हत्या. दादा गुऱ्हाळाकडे होता. विजय द्राक्ष काढण्याचं काम चाललं होतं, तिथं देखरेख करीत होता. बाबा आणि आनंद अंगणात खुर्च्या टाकून बोलत बसले होते. आनंदनं दादासारखी खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. पायात वाहण्या होत्या. बैलगाडीतून आईला उतरवून घेण्यासाठी तो पुढं आला. रुचिरानं हसून म्हटलं, वा, शेतकऱ्याचा आव तर चांगला आणलायस. आव कशाला आणायला हवा? मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे जातिवंत शेतकरीच आहे. बरं, मग शेतकरी दादा आम्हाला आपले बागमळे दाखवणार काय? माझ्या या पोशाखावर तुझा कटाक्ष दिसतोय, पण शेतात काम करायला हाच ड्रेस मोस्ट सुटेबल. या सुटेबल ड्रेसनं तुम्ही कसलं काम करणार आहात? तुम्हाला बागमळे दाखवण्याचं. चलिये. तिघं निघाली. रुचिरानं चेष्टेनं म्हटलं, युगाताई, हा आपणाला बाग दाखवायला निघालाय, पण आंब्याच्या झाडावर पेरू लागतात हे सांगण्या इतकं याचं शेतीचं ज्ञान अगाध आहे. आतापर्यंत युगा सभोवतालची शोभा बघत, बहीण भावांचा संवाद ऐकत निमूटपणे चालली होती. रुचिरानं तिलाच उद्देशून काही म्हटलं तेव्हा तिला उत्तर देणं प्राप्त होतं. तिनं हसून म्हटलं, वहिनी, पण त्या पेरूंना आंब्याचीच चव असणार. एखाद्या वस्तूचं नाव बदललं, रूप पालटलं तरी त्या वस्तूचा मूळ गुणधर्म बदलत नाही. रुचिरानं विस्मयानं तिच्याकडे पाहिलं. आनंदही तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कौतुक होतं. तिनं हसत म्हटलं, आनंददादा, तू बॅरिस्टर आहेस, पण तुलाही असं बचावाचं भाषण सुचणार नाही. एकदम कबूल. युगा संकोचून गेली. तिनं म्हटलं, छे छे, बचाव म्हणून मी म्हटलं नाही, पण मला सहज जे सुचलं ते सांगितलं. रुचिरानं हसून म्हटलं, पुष्कळ वेळा माणसाच्या मनात काय असतं ते त्याचं त्यालाही कळत नाही. युगा काही न बोलता नुसतं हसली. आनंद विषय बदलला. तेवढ्यात दादा आला. रुची, चला रस प्यायला. सगळी मंडळी तिथं जमलीत. आईबाबांचा रस घरी पाठवून द्यायला सांगितलंय. चला. रसापानाबरोबर परदेशाच्या गोष्टी निघाल्या. त्यानं तिथली कितीतरी माहिती सांगितली, अनुभव सांगितले. युगानं म्हटलं, तुम्ही सांगता हे अनुभव आम्ही इथं ज्या नित्य गोष्टी ऐकतो त्याहून कितीतरी वेगळे आहेत. इंग्लंड अमेरिकेचं आपल्या लोकांना इतकं आकर्षण का वाटतं? दादानं म्हटलं, इंग्लंडपेक्षाही अमेरिकेचं आकर्षण जास्त. अलीकडे बघतो, जो उठतो तो आपला अमेरिका गाठतो. गेल्या वर्षात आपल्या नाशकातून 8 जण गेले. गेल्या महिन्यात जोशांचा वासुदेव गेला. सदानंद पंडित गेला इंजिनिअरिंगला. आणि नाडकर्ण्यांचा शेखर तर तिथंच आता स्थायिक झालाय. त्यानं तिथली सिटिझनशिप घेतली.
रुचिरानं म्हटलं, आनंददादा, तू तिथं 1.5 वर्ष होतास. एवढं काय रे असतं तिथं? तुझे मिस्टर जाणार आहेत का अमेरिकेला? जातील तेव्हा त्यांना सगळी माहिती पुरवतो. युगानं म्हटलं, माझ्याही मनात कधी कधी हाच विचार येतो की शिकायला म्हणून जाणारे पुष्कळ लोक तिथंच का राहतात? आपण दुसऱ्याच्या घरी 4 दिवस गेलो तर आपल्या घरी केव्हा परतू असं आपणाला होऊन जातं. घरचे वेध लागतात. रुचिरानं हसून म्हटलं, हं, कळलं युगाताई, घरचे वेध लागले का? बाबा, आमच्या युगाताई सूचक बोलण्यात मोठ्या हुशार आहेत. आनंद म्हटलं, घराची ओढ सगळ्यांनाच असते असं नाही. घरच्या ओढीपेक्षा तिथल्या जीवनाची गोडी काहींना अधिक वाटते. तिथलं जीवन इतकं आकर्षक असतं? दादानं म्हटलं, तिथलं बंधमुक्त इच्छागामी जीवन आणि तिथं सुखाची सगळी साधनं, अगदी अत्याधुनिक साधनं उपभोगायला मिळतात, ते जीवन केव्हाही आकर्षक वाटणारच. रुचिरानं म्हटलं, तिथं राहायला अत्याधुनिक सुसज्ज फ्लॅट, गाडी, जे इथं बघायला मिळणार नाही ते तिथं भोगायला मिळतं. आनंद म्हटलं, आणि त्याचबरोबर तिथं प्रत्येक गोष्टीत अत्याधुनिक ज्ञान मिळतं हे सुद्धा विसरू नका. रुचिरानं म्हटलं, ते विसरत नाही, पण त्या देशात कायमचं वास्तव्य करण्याचं कारण काही ते नव्हे. गतवर्षी आपल्या अण्णा काकांचा सुधाकर अमेरिकेहून इथं आला होता. त्यांना तो एकुलता एक मुलगा. त्यानं आता इथं राहावं अशी अण्णांची इच्छा. पण मुलानं काय सांगितलं माहीत आहे? काय सांगितलं? दादाला विचार. दादानं म्हटलं, अगं, त्याचं म्हणणं त्याच्या दृष्टीनं बरोबर. त्यानं म्हटलं, मला इथं कुणी किमान 7,000 रुपये पगार द्यायला तयार आहे का? मला तिथे 9,000 मिळतात. रुचिरानं म्हटलं, पण तिथली राहणी सुद्धा तशीच महागाईची खर्चिक आहे ना. मिळतं भरपूर, खर्चही तसाच अफाट, शेवटी शिल्लक काय राहतं? दादानं म्हटलं, तो प्रश्न तिथं गौण. चैनीत राहता येतं. वडिलांच्या आग्रहाखातर तो 4 महिने इथे राहिला. मुंबईची एक फर्म त्याला 4,500 देत होती. रुचिरानं म्हटलं, 4,500 म्हणजे कमी का? तेवढ्या पगारात इथं हवं तेवढं चैनीत राहता आलं असतं. पण त्याचं स्टँडर्ड जमेना, पुन्हा परत निघून गेला. आनंदानं म्हटलं, तिथल्या जीवनाची काहींना एकदा सवय झाली की मग इथली राहणी नकोशी वाटते. मोटारीतला आराम मिळाला की 4 पावलं चालणं कोण पसंत करील? रुचिरानं म्हटलं, खरं आहे बाबा. युगानं म्हटलं, पण श्रीमंत शेजाऱ्याच्या मोटारीतून मिरवण्यापेक्षा ताठवानेनं पायी चालत जाण्यात जास्त आनंद वाटायला हवा, नाही का? आनंद तिच्याकडे पाहत राहिला. रुचिरानं हसून म्हटलं, आमच्या युगाताईची मतं एकदम वेगळी बरं का. वहिनींनी म्हटलं, पण त्यांचं म्हणणं खरंच आहे. आणि काय हो भाऊजी, तुम्हाला नाही का तिथंच राहावंसं वाटलं? मग का आलात हो? कारणं 2. कारण नंबर 1, तुम्ही पत्रांची अशी झडी लावली होतीत, दर पत्रातून धमक्या देत होतात. माझे मित्र विचारित, अरे, दर आठवड्याला तुला ही पत्र येतात तरी कुणाची? मी त्यांना म्हणे, अरे बाबानो, ही पत्र नव्हेत, हे जमाल गोटे आहेत, आमच्या परमपूज्य माते समान असलेल्या वहिनींचे. वाचा, ही पत्र तुम्हीही वाचा, म्हणजे अंजनाचं बोट तुमच्याही डोळ्यांना लागेल. ईश्व, काय बोलता भाऊजी? काय लिहित होते हो मी असं? तुमचं 1-1 वर्ष लांबू लागलं म्हणून आपलं वाटलं. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणून मलाच वैरी बनवलं. छान. पण वहिनी, आम्ही आपले पाणबुडीसारखे लोक. पाणबुडी कायमची पाण्यात राहू शकत नाही. सागरात खोलवर बुडी मारून हवं ते गोळा करून घेते आणि पाण्यातून बाहेर पडते. तुमचे जमाल गोटे. पण दादा दर पत्रात लिहित असे, तुला शिकायचं तेवढं शिकून घे, येण्याची घाई करू नकोस. म्हणून तर इंग्लंडहून अमेरिकेला तिथल्या लॉचा अभ्यास करायला गेलो. रुचिरानं म्हटलं, असं. वहिनींनी म्हटलं, आणि दुसरं कारण हो? दुसरं कारण तिथल्या व्हाईट हाऊसपेक्षा आपलं इथलं ओल्ड व्हाईट हाऊस मला जास्त आकर्षक वाटत होतं. पण इथं येऊन पाहत होतो काय, दादानं एकदम मॉडर्न बनवून टाकलंय. जेवणाचं बोलवणं येईपर्यंत गप्पा रंगल्या. त्यानंतरही संध्याकाळपर्यंतचा वेळ मोठा मजेत गेला. सूर्य अस्ताला जात होता. त्याचवेळी पौर्णिमेचा चंद्र वर येत होता. टिपूर चांदणं पडलं. बैलगाड्यातून सगळी घरी आली. दिवस मजेत जात होते. त्र्यंबकेश्वर आणि सभोवतालची अनेक स्थळं बघण्यात, मैत्रिणींकडे चहा फराळाला जाण्यात हा म्हणता मे महिना संपला. जून सुरू झाला.
युगा रोज म्हणत होती, वहिनी मी पुढे जाते, तुम्ही सावकाश मागाहून या, मला गेलं पाहिजे. मलाही गेलं पाहिजे. माईंनी मला 1 महिन्याचीच मुदत दिली होती, आपण बरोबर जाऊ. मग एक दिवस रुचिरानं आपल्या बॅगा भरल्या. माहेराहून सासरी जाताना मुलीचं सामान नेहमीच वाढतं. दादानं नवीन बॅग आणून दिली तिच्यासाठी आणि युगासाठी द्राक्ष, आंब्याच्या करंड्या भरल्या. आनंद 8 दिवसापूर्वी आपल्या वकील मित्राबरोबर मुंबईला गेला होता. जाताना त्यानं म्हटलं, आता पोटापाण्याच्या उद्योगाला लागलं पाहिजे, आमचं स्टँडर्ड कुठं जमतंय का पाहतो. रुचिरानं म्हटलं, आम्ही जाईपर्यंत तू येणार नाहीस परत. नाही, मुंबईहून नागपूरला जाणार आहे. मग आमच्याकडे केव्हा येतोस. तू बोलावशील तेव्हा. नागपूरहून परत येताना ये. ठीक आहे, येतो. जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री जेवणं उरकून दोघी वर आपल्या खोलीत आल्या. रुचिरानं हलकेच युगाकडे पाहिलं. मग म्हटलं, युगाताई झोप येते का. छे, आत्ताशी कुठं 9 वाजता आहेत. आणि तुम्हाला तर रात्री 11:30-12 वाजेपर्यंत जागायची सवय आहे. कधी कधी रात्री 12 वाजले तरी तुमच्या खोलीत दिवा जळत असतो. अभ्यास रात्रीच जागून करावा लागत असे ना. रात्री जागायचं, पहाटे उठायचं. यंदा एवढा ताण नाही पडणार. आता नेहमीसारखी दुपारची शाळा मिळेल ना तुम्हाला. हो. MA अभ्यास करणार का. विचार तर आहे. तुम्हाला झोप येत नसली तर थोडा वेळ आपण गच्चीवर बसूया का. हो, चला ना. दोघी गच्चीवर गेल्या. गच्ची खूप मोठी होती. चारी बाजूना दगडी कठडे होते. त्या कठड्यात सिमेंटच्या कुंड्या बांधून घेतलेल्या होत्या. कुंड्यांच्या रांगेत मधून मधून बसायला सिमेंटचे बाक होते. कुंड्यात अनेक प्रकारची फुलझाडं लावलेली होती. एका बाकावर लोखंडी लांब जाळी टाकून लता मंडप बनवलेला होता. दादाला बागेचं वेड होतं, ज्ञानही होतं. हर तऱ्हेची फुलझाडं त्यानं लावली होती. सकाळी शेताकडे जाण्यापूर्वी या फुलझाडांची तो देखभाल करी. स्वतः पाणी खत घाली. कृष्ण पक्ष होता. आकाश चांदण्या नक्षत्रांनी भरलं होतं. त्यांनी सभोवतालचा अंधार उजळून निघाला होता. सभोवतालचं आसमंत अस्पष्टसं दिसत होतं, गूढसं भासत होतं. खाणाखुणांवरून परिचित वस्तू, वास्तू ओळखू येत होत्या. ते समोरचं रामकुंड का, परवा आपण जाऊन बसलो होतो ते. हो, गोदामाईचा पट्टा थेट उजवीकडे गेलेला दिसतोय. उजव्या कोपऱ्यात वळलेला दिसतोय. दूर समोर कळस दिसतोय, तो काळ्या रामाचा ना. हो, तो सगळा भाग पंचवटीचा. रामाचा कळस दुरून कुठूनही दिसतो. इथून आपल्या गच्चीतून अगदी स्पष्ट दिसतो. रोज रामाचं दर्शन घेण्याचा माझ्या आजोबांचा नेम होता. त्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. म्हणून त्यांनी ही गच्ची मुद्दाम बांधून घेतली. इथून त्रिकाळ कळसाचं दर्शन व्हावं. 95 वर्षाचे होऊन ते गेले. शेवटपर्यंत त्यांचा सकाळी रामाला जाण्याचा नेम चुकला नाही. अगदी शेवटी त्यांना उठवत नसे, पण बाबा त्यांना सकाळ संध्याकाळ उचलून आणीत. बोलता बोलता दोघी तिथं बाकावर बसल्या. मोगरा रातराणीचा घमघमाट सुटला होता. रुचिरानं विचारलं, युगाताई तुमची सुटी बरी गेली का. ते तोंडानं सांगायला पाहिजे का. खरंच वहिनी, मला कल्पना सुद्धा नव्हती. कसली कल्पना. की तुमचं घर एवढं धनधान्यानं भरलेलं असेल, इतकं समृद्ध असेल आणि त्यात राहणारी माणसं लाख मोलाची असतील. वहिनी, एखाद्या ऐतिहासिक कादंबरीतून जुन्या वैभवशाली वाड्याचं वर्णन वाचावं तसा हा वाडा आहे. बघून मी तर थक्कच झाले. म्हणजे एकूण तुम्हाला सगळं आवडलं तर. खूपच. पण तुमच्या बोलण्यात कधीही इथलं वर्णन येत नाही. ईश्य, त्यात वर्णन काय करायचं. खरं आहे, उथळ पाण्याला भारी खळखळाट असतो. महासागरावर लाटा येतच असतात, पण त्यांचा आवाज कुठे येतो. युगाला आपल्या आईची आठवण आली. तिच्या तोंडी या वयातही नित्य माहेरची थोरवी, माहेरचा बडेजाव. रुचिरानं म्हटलं, 1.25 महिना कुठं कसा गेला कळलंच नाही. इथं आलं की असंच होतं. भरलं घर, पण सगळी जण किती एकोप्यानं राहतात. एवढं आनंदी खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळणंही दुर्मिळ. युगाताई, याचं सगळं श्रेय आमच्या वहिनीला. तुम्ही तिचं वागणं पाहिलंतच. ती बिये आहे हे सांगून सुद्धा कुणाला खरं वाटत नाही. खरं म्हणता, मलाच कल्पना आली नाही. किती साध्या आहेत. पदर बांधून सदा आपल्या कामात गर्क असतात. म्हणून तर घर सुरळीत चाललंय. शेतीच्या मळ्याकडचा केवढा राबता असतो रात्रंदिवस.
आईला तशी दगदग आता होत नाही. पण त्यांची देखरेख मात्र कडक असते हं. त्यात त्यांचा विलक्षण उरक दिसतो. आमच्या या घराला तसा उरक हवाच, म्हणून आता थोडी काळजी निर्माण झाली. काळजी का? कसली? आनंददादा इथं येऊन पोचण्यापूर्वी त्याच्यासाठी मुली सांगून येत आहेत. घरात मुलींचे फोटो येऊन पडलेत. आपण आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच वहिनीनं मला 3 फोटो दाखवले. तुम्हाला आठवतं? परवा सकाळी बाबांकडे चहाला एक गृहस्थ आले होते एम्बेसेडर गाडीतून. हो, गृहस्थांना पाहिलं नाही मी, पण सुलेखा म्हणाली आमच्याकडचे इथले जज आलेत. हो, आपल्या मुलीसाठी ते आले होते. मुलगी MA झाली, यंदा LLBला बसली. दिसायला देखणी आहे. मी तिला पाहिली. मग काय? सगळ्यांनी माझ्यावर ढकललंय. आई बाबा म्हणतात तूच त्याला योग्य अशी मुलगी निवडून काढ. मी म्हटलं मुली त्याला येत राहतील. जमीनदाराचा बॅरिस्टर मुलगा, तेव्हा वधूपित्यांचा राबता सुरू होईल. पण तुम्ही एकदम घाई करू नका, त्याला विचार करू दे. वहिनीनं म्हटलं भाऊजी विचार करायला तयार नाहीत. त्यांना हे फोटो दाखवले. त्यांनी म्हटलं तुम्हीच काय ते बघा. मी म्हटलं बरोबर आहे त्याचं म्हणणं. तो आल्याबरोबर जर तुम्ही फोटोंची चळत त्याच्या पुढं ठेवलीत आणि एकेकीचं गुणवर्णन करायला लागलात तर तो बिचारा गोंधळून नाही का जाणार? वहिनी, अहो आपण दिवाळी अगर संक्रांत भेटकार्ड घ्यायला गेलो की हे चांगलं ते चांगलं करीत राहतो. इथं तर जन्माच्या जोडीदाराचा प्रश्न. बाबांनी म्हटलं म्हणून तर हे काम तुझ्यावर सोपवतोय. तुझ्याशी तो मोकळेपणी बोलतो. मी म्हटलं ठीक आहे, त्याच्या मनाचा कल मी बघेन. त्याची इच्छा काय आहे विचारीन. मुलीला शिक्षण हवं, रूप हवं, पण त्याबरोबर मुलीचा स्वभाव बघायला हवा. बाबा, तुमच्या या घरात दुधातल्या साखरेसारखी विरघळून जाईल अशी मुलगी यायला हवी. युगा रुचिराचं बोलणं ऐकत होती. तिनं एकदम म्हटलं वहिनी, किती सुंदर उपमा दिलीत हो. दुधातल्या साखरेसारखी विरघळणारी. आणि स्वतःला तुम्ही कमी शिकलेल्या मानता? युगाताई, अंतरीच्या उमळ्यातून जे शब्द फुटतात त्यांचा शिक्षणाशी काही संबंध नसावा. आनंदाचा माझा फार लाडका आहे. त्याला सुखी करणारी योग्य मुलगी मिळावी असं मला वाटतं. तुम्ही ज्या पाहिल्या त्यातली तुम्हाला पसंत नाही का? युगाताई, आनंददादाच्या स्वभावाची तुम्हाला आता बरीचशी कल्पना आली असेल. त्यानं आपणाशी खूप गप्पा मारल्या, त्यावरून त्याची विचारसरणीही तुम्हाला कळली असेल. त्याला कशा स्वभावाची मुलगी जमेल असं तुम्हाला वाटतं? तुमचे आनंददादा खूप विचारी आहेत. इतकी वर्ष परदेशात राहूनही आपल्या संस्काराची बैठक त्यांनी सोडलेली नाही. तसे साधे आहेत. हे गृहस्थ परदेशातून बॅरिस्टर होऊन आलेत असं कुणाला वाटणारही नाही. त्यांना मुलगीही त्यांच्या विचारांना जमणारी हवी. रुचिरा थोडा वेळ स्तब्ध राहिली. मग तिनं विचारलं युगाताई, तुम्हाला एक विचारू का? मी लहान तोंडी मोठा घास घेते हे कळतंय मला, पण युगाचं मन किंचित थरथरलं. तिनं अस्पष्ट स्वरात विचारलं काय? रुचिरा क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिनं म्हटलं तुम्ही या घरात दुधातली साखर व्हाल का? येताना मामीने मला सांगितलं होतं तुमच्यासाठी चांगलं स्थळ बघा. तेव्हाच माझ्या नजरेसमोर आनंददादा आला. मी इथं आल्यापासून तोच विचार करते आहे. तुमचा माझा आता खूप परिचय झालाय. दृढ मैत्री झाली. तुम्ही सगळ्या दृष्टीनं त्याला योग्य आहात. खरोखरच मोठा घास तोंडात कोंबल्यावर बका बका गिळावा तसं ती भराभर बोलून गेली. तिला धाप लागली होती. तिचा आवाज कापरा झाला होता. नाही नाही वहिनी, ते शक्य नाही. का शक्य नाही? तो तुम्हाला योग्य वाटत नाही का? तुमच्या योग्यतेचा वाटत नाही का? नाही वहिनी, तसं मुळीच नाही. त्यांच्याबरोबर मला लग्न करता आलं असतं तर मी स्वतःला फार फार भाग्यवान समजले असते. रुचिरा किंचित काल स्तब्ध राहिली. मग तिनं विचारलं याचा अर्थ तुमचं मन दुसरीकडे कुठंतरी गुंतलेलं आहे असंच ना? युगा काही बोलली नाही. रुचिरा थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिली. युगा खाली जमिनीकडे दृष्टी ठेवून बसून राहिली होती. रुचिरानं तिच्या गळ्यात हात टाकून म्हटलं युगाताई, अजून सुद्धा आपल्यात परकेपणा राहिलाय काय? पण वहिनी, या बाबतीत मला काही विचारू नका प्लीज. नाही, तुम्हाला काही विचारत नाही. मला सगळं माहीत आहे. पण तुम्हाला नाकारून सुद्धा तुमची निष्ठा इतकी अचल राहिली आहे हे आज मला कळलं. खरोखर धन्य आहे तुमची.
युगा स्तब्ध बसली होती. रुचिरालाही काय बोलावं ते कळेना. तीही तशीच स्तब्ध बसून राहिली. आता हा विषय वाढवून तिला अधिक दुःखी करू नये म्हणून तिनं म्हटलं, युगाताई चला झोपायला जाऊया. युगा जागची हल्ली नाही. रुचिरा उठणार तेवढ्यात युगाच्या मांडीवर ठेवलेल्या तिच्या हातावर टपटप थेंब पडले. युगाताई हे काय? मला माफ करा. मला या गोष्टीची कल्पना नव्हती. मी आपली सर्वसामान्य मुलीत तुमची गणना केली. माझ्या दृष्टिकोनातून मी तुमच्याकडे बघितलं. युगाताई तुमच्या मनाला मी धक्का लावला. मला माफ करा. नाही वहिनी, उलट मी तुमची निराशा केली. तुमचा अपेक्षाभंग केला त्याचं मला दुःख होतंय. पण मी तरी काय करू? नकाराचं दुःख माझ्या नशिबीच लिहिलेलं दिसतंय. छे, नाही म्हटलं म्हणून मला वाईट वाटत नाही. कारण तुमच्या नकारातून तुमच्या अंतर्मनाचं जे दर्शन झालंय त्यानंच मी स्तिमित होऊन गेले. वहिनी, रुचिरानं तिच्या तोंडावर हात ठेवला. दुसरा हात तिच्या गळ्यात घालून तिच्या कानाशी हलकेच म्हटलं, एकाच पुरुषावर ज्या 2 स्त्रिया प्रेम करतात त्या दोघींचं नातं नणंद भावजाईचं असत नाही. मला रुची म्हणा. कानाशी गुणगुणलेल्या शब्दाने युगाचं मन थरथरलं. दुसऱ्याच क्षणी तिनं आवंडा गिळला. तिनं म्हटलं, माझा आता तुम्हाला तिटकारा वाटेल. माझा तुम्हाला तिटकारा वाटतो का? तो का? मीही तोच प्रश्न विचारते आणि तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर. थोडा वेळ स्तब्धतेत गेला. रुचिरानं तिचा हात धरून म्हटलं, चला आता झोपायला. आज मला एवढा आनंद झालाय का ते सांगता येणार नाही. कारण काय ते माझं मलाच समजत नाही. पण असं वाटतं की आपल्या दोघीत आता कसलं तरी एक अतूट नातं निर्माण झालंय. दोघी खाली निघाल्या तेवढ्यात युगा थांबली. तिनं म्हटलं, आज जे घडलंय ते तुम्हाला कळलंय ते कुणाला कळता कामा नये. रुचिरानं तिचा हात धरून म्हटलं, हं, कुणाला म्हणजे कुणाला ते कळलं नाही कळणार. आपल्या दोघीतलं ते गुपित राहील. 39वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 40व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.